सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सुष्मिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं की मागचा पार्ट 1 जो होता हैदराबादचा, त्याच्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला हॉटेल टूर करू. आणि तिकडून जसं आम्ही निघालो तसं आम्हाला इतका वेळ लागला, 2-2.5 तास लागले. आणि हे रिसॉर्ट इतकं भारी आहे की असं वाटत होतं की ड्रायव्हरनी पटकन लवकर पोहोचवलं असतं ना आम्हाला, तर खूप जास्त बरं झालं असतं. कारण मग जास्त फिरायला भेटलं असतं. इथं खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या, वॉटर पार्क वगैरे, अजून काही काही गोकार्टिंग सुद्धा आहे, गोकार्टिंग पण आहे, सगळं आहे. इतकं मस्त आहे ना, खूप एन्जॉय करण्यासाठी. आता आम्ही ड्रेस चेंज वगैरे केला, तुम्ही पाहू शकता इथे. तर आम्ही असं छान ड्रेस, आता नाईट सूट घातलेला आहे दोघांनी, मॅचिंग वाटतोय आम्ही ॲक्च्युली. तर चलो आता जेवायला चाललोय आम्ही. जेवण करतो आणि जेवायला काय काय असेल ते आता तुम्हाला दाखवतो. चलो, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर फायनली आम्ही रीच झाले रिसॉर्टला. रिसॉर्टचं नाव काय हो? लिओनिया. आणि हे रिसॉर्ट खूप भारी आहे आणि आम्हाला आता जेवण करायचंय. तर इकडचा असा माहोल आणि ह्या आहे आमची रूम. तर इकडं वॉशरूम अँड ऑल. इकडे तुम्हाला दिसत असेल तळ. त्यानंतर इथं सॅक्स ठेवायला आणि मस्त रूम. इधर का नजारा. तर अशी आपली रूम आहे आजची. नाईस. Yeah. How am I looking? It's perfect. तर इथे मस्त स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूल आहे. आणि इथून असं छान, इथं तर फोटोज व्हिडिओ ते इतके सुंदर येतील सांगायलाच नको. हे मॉर्निंगला तर इतका मस्त व्ह्यू येणार आहे. आणि विचार करू शकता इथं सेंट्रलला थांबून, तर वा भाई वा. आता आम्ही चालले जेवणाकडे. इतके लोकेशन आहेत ना फोटो काढण्यासाठी. आणि ऑलरेडी आम्ही रामोजी फिल्म सिटीला चाललो, त्यामुळं तिकडे तर अजूनच फोटोज व्हिडिओज काढायला आहेत. पिझ्झा कॉफी सापसेरी पण आहे. सापसेरी पण आणि खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे जेवढं एक्सप्लोअर करता येणार की नाही माहिती नाही. चीज पण आहे. आता कधी जेवण करते मला वाटतं सकाळचं पण आम्ही राहतो, कारण अंदाज तेवढं दिसत संध्याकाळ सकाळचं खूप छान. कोशिंबीर सलाड आहे, त्याला आलू चना चाट म्हणतात. पिकल आहे, देन पापड, रायता, व्हेजिटेबल रायता, तंदुरी रोटी, नंतर पनीरची भाजी, मटर पनीर आहे हे. आणि शेजारी व्हेज मंचुरियन दिलेले आहे. काय भाजी काय इथं व्हेजिटेबल फ्राईड राईस, सिंपल राईस, पेपर रसम खाल्लं पाहिजे तिथं आल्यानंतर.
हो. एवढी भूक लागली मी खायला सुरुवात केली. तर आम्ही सगळ्यांनी दोघांनी पण थोडं वेगवेगळं घेतले. आणि भाजी मटर पनीर घेतले. मुगाचं माझं सगळ्यात मोस्ट फेवरेट म्हणजे ताईचा शिरा, जो की मला फार आवडतो. आणि त्यांनी काही भाजी घेतली, काही सगळं टेस्ट करायचं. तर आपण डिझर्ट पण खाणार आहोत. डिझर्ट खूप छान छान आहे. तुम्ही पाहिलंच कुठल्या व्हिडिओमध्ये काय काय. त्यामुळं खूपच थोडं थोडं खायचं आणि मस्त जेवण खायला दिवस पण जास्त काही खाल्लं नव्हतं. आणि घरी जेवण होतं त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. जेवण करून घेते. जेवणाची टेस्ट पण छान आहे. मी ऑलरेडी टेस्ट करून बघितले. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आज सकाळचे वाजलेले आहेत 7:30. आम्ही उठलो आहे सकाळी 6 वाजता उठलो आहे. 6:30 वाजले होते. आणि आता आम्ही आलो आहे फोटोशूटसाठी. आधी फोटोशूट करून घेतला छान ड्रेसमध्ये. तर सकाळी 6 वाजता उठलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि छान असं गेटअप केला ब्लॅक. कारण इथं मला लोकेशन तुम्हाला रात्रीच म्हणलं इतकं सुंदर लोकेशन आहे बघा. पूर्ण झाडं आहे. खूप सुंदर आहे लोकेशन. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की अरे यार की आपण सकाळी नाही का छान ड्रेस घालून फोटोशूट करूयात आणि मग जाताना ते वेगळा ड्रेस घालूयात तिकडं रामोजी फिल्म सिटीला. कारण तिकडे तर ॲक्च्युली आहेच खूप छान सनसेट्स. तर इथे पण छान फोटोज येतील. कारण संध्याकाळचं तर काही येत नाही. त्यामुळे सकाळचे छान फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतलेत. आणि आता आम्ही आवरतो. छान रेडी होते मी आणि मग ब्रेकफास्टला जातो. मग तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो आणि तसंच ब्रेकफास्टला येताना सगळं लोकेशनही तुम्हाला आम्ही दाखवतो. तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तर नमस्कार मंडळी. तर आता खाली आलेलो आहोत आम्ही आणि आमच्या बॅगच चेक करताय. तर आता छान मस्तपैकी इकडे आपण पाहिलं काय म्हणतात तुम्हाला दाखवते आता पूर्ण. ते खूप सुंदर आहे लोकेशन. पूर्ण स्विमिंग पूल आहे साईडने आणि इकडे पाहू शकता. तर इकडे असा छान धबधबा टाईप स्मॉल धबधबा सुरू झालेला आहे. आणि आमचं काय चाललं आहे काय माहिती. नुसते बॅगच बघत बसत आहे आणि मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लोअर करते. आणि असं छान घागरा घातलेला आहे. तर तुम्ही पूर्ण लोकेशन पाहू शकता. पूर्ण झाडे आहे आणि अजून तर खूप सारं आहे. बाकीच्यांचं फोटो सेशन चालू आहे. आणि आता ब्रेकफास्टला चालू आहे. ब्रेकफास्टला तर खूप साऱ्या गोष्टी असणारच आहे आय नो. तर वाव, खूप मस्त वाटतं. रिलॅक्सेशनसाठी खूप छान रिसॉर्ट आहे. आणि आम्हालाही माहिती नव्हतं की आम्ही कोणत्या रिसॉर्टला थांबणार आहे. आम्हाला संध्याकाळी लक्षात आलं. आणि रात्री तर पूर्ण आणि तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला रोड दाखवेल, रोड तर इतका भारी आहे. रोडच्या साईडने पूर्ण झाडं जंगलसारखं आहे. आणि इकडं वॉटर पार्क, त्याच्यानंतर कोकार्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याला 2 दिवस पण पुरायचे नाही. आणि आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे स्पॉटला. आता आम्ही नाश्ता करून घेतो. तुम्हालाही दाखवतं. काल तर तुम्हाला दाखवलंच लंचला किती सारं काय काय होतं. चलो. ते तर काही ब्रेकफास्टला आहे ते मैसूर बोंडा म्हणतात त्याला. मला वाटलं वडा म्हणते. तर मैसूर बोंडा आहे. त्याच्यानंतर रुची म्हणतात इथे, म्हणजे आपल्याकडे पुरी म्हणतात. नंतर इकडे आहे व्हाईट बटाणा सब्जी. त्याच्याकडे आपल्याकडे काय म्हणतात काय माहिती. नंतर पटॅटो व्हेज आहेत, म्हणजे पटॅटो जस्ट फ्राय केलेले आहेत. इकडे काय आहे का ते कॉर्नफ्लेक्स वगैरे जे दुधासोबत मिल्कसोबत तुम्ही घेऊ शकता. ते चहा वगैरे आहे. त्याच्यानंतर इथं अंडी, जर कोणी नॉन व्हेजिटेरियन असेल त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन गोष्टी आहेत. हे काय चिकन सॉगस आहे. नंतर ऑमलेट गरमागरम तुम्हाला ऑमलेट करून देतात इथे. तिथं गरम गरम डोसे पण बनवून देत आहेत. छान शेफ आपल्यासमोरच डोसे बनवतात. हे आमच्या आहोंनी सुरुवात केलेली आहे. जेवढं लागणार आहे तेवढंच घ्या. खूप खाऊ नका. ट्राय करायचं. सगळ्यात जास्त गोड आवडणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना सगळ्यांना गोड पदार्थ दिसलेले आहेत. त्यामुळे ते सगळे आता गोड पदार्थच घेणार हे मला माहिती होतं. आणि मला डोसा वगैरे आवडतो त्यामुळे मी सगळं तिकडचे डोसा वगैरे घेणार. त्यानंतर इथं ब्रेड बटर जाम, ब्रेडच्या सगळ्या गोष्टी आहेत. व्हॅनिला मफिन्स, गोल्डी, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेडचे प्रकार आहेत जे तुम्हाला पाहिजे आहेत. बनाना केक आहे, ज्यूस आहे, ऑरेंज ज्यूस वगैरे. आणि सगळे फ्रूट्स आहेत जे तुम्हाला फ्रूट्स खायचे. कट फ्रूट्स आहेत सगळे. जर ते तुम्हाला
फ्रूट्स खायचे असेल तर. चटणी आहे डोस्यावर खाण्यासाठी. त्यानंतर इकडे सांबर आणि इडली, त्याच्यानंतर घी आहे इथे आणि चटणी. तर आम्ही इथं साऊथ इंडियन घेतलं आहे आणि ह्यांनी सगळं फ्रूट्स वगैरे घेतले आहे आणि अजून पुरी भाजी पण घेऊ आम्ही. थोडे सगळं टेस्ट करणार आहे. तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चलते एक तर इथे आमचे आहो पण छान रेडी झालेले आहेत. मॅचिंग झालं आहे तसं आम्ही. चलो निकलते हैं.